सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. झाला का तुमच्याकडे पाऊस? आमच्याकडे पावसाने खूप सारा गोंधळ घातलेला आहे. पाऊस हे खरं गरजेचा होता, पण पावसाने खूप सारं ओलं केले. आणि आमच्याकडे कोण आले बघा, हे आहेत माझे मामा. आज मामा बरेच दिवसांनी माझ्याकडे आलेले आहेत आणि धिंगाणा बघा आमच्याकडे रात्री कसा झालेला आहे. आणि सांगायचं म्हणजे हे 8 दिवस झालं हे मांजर आम्ही सोडलं होतं नेऊन माझ्या मैत्रिणीकडे. काय केलं हिनं, कोंबडीचं पिल्लू पकडलं होतं म्हणून आम्ही हिला काय केलं, नेऊन सोडलं होतं. तर ही मांजर 8 दिवसांनी घरी आली. हिला सोडायचं फक्त एकच कारण होतं, हिनं कोंबडीचं पिल्लू पकडलं होतं. म्हणजे काय म्हणतात, एकदा पकडलं की सवय तशीच लागते. आत्यांच्या चालू आहेत चुलीवरच्या छान भाकरी आणि रात्री छप्पर गळल्यामुळे खूप सारं ओलं झालेलं आहे इकडे. आणि तिकडे गणेश बाजूला हो, आई जेवण करते. आईला जायचं आहे थोडासा मसाल्याचा बाजार आणून जायचं आहे, कारण हा मसाला म्हणजे मिरच्याचा आता निवडून झाले, बनवायचा आहे सूर. कांदा पण वाळत घातलेला आहे. सगळ्या मिरच्यांची या दोघींनी देठं काढलेली आहेत. लॉकडाऊनमध्ये पण आम्ही इकडे होतो ना, त्यावेळेस आमची कामं बघायला पाहिजे ते. त्यावेळेस खरं माझा चॅनल नव्हता, नाहीतर खूप मजा आली असती. सगळ्यांचे व्हिडिओ, सगळे कसे काम करायचो आम्ही एकत्र, ते सगळं दाखवता आलं असतं. आणि सकाळी यांचा झाडू मारला आहे. बिचारा ह्यांच्याकडे पण खूप सारं ओलं झालेलं आहे. आता सगळी व्यवस्था नीटनाटकी करावी लागणार आहे. छप्पर वगैरे कागद टाकून, हा कागद जुना झाल्यामुळे काय झालेलं आहे, आतमध्ये पाणी आले. आणि हे आमचं छप्पर तर आधीच उडालेलं होतं, माहितीच आहे तुम्हाला. आणि ही खरबुजं त्या दिवशी विकली गेली नाहीत, त्याच्यामुळे 2 दिवस झाला अशीच दारात पडली आहेत. आता ही गाईंलाच खायला घालावं लागणार आहे, शेळ्यांना. आज मी दुसरी काढणार आहे. हे एक पोतं राहिले आहे मिरचीचे देठं काढायचं, ते पण ओलं झालं आहे. आता आम्ही खरबूज काढणार आहे. मला जायचं आहे वैरागच्या बाजारला घेऊन खरबुजं. माझे कपडे धुवून झालेत तिकडे. वातावरण केवढं ढगाळ झालं, इतकं गरम होतं आहे. आणि खूप सारा पाऊस झाला आहे. पाऊस झाला आहे, छान वाटतं आहे, कारण टॅमॅटोला जरा खूपच उन्हामुळे हे झालेलं होतं. हिरवळ छान झालेली आहेत. आणि आता मामांसाठी छान असा मी बनवते चहा. खूप दिवसांनी माझे मामा आलेले आहेत, माझ्या आईची भाऊ आहेत, म्हणजे मालवणीला असतात. आई जेवण करते, थोडंसं तिला जरा तब्येत थोडी बिघडल्यासारखी वाटते. सकाळचं वातावरण कसं वाटलं आमचं गावाकडचं? छान, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर सगळ्यांनी खूप छान छान अशा तन्वीसाठी हे केलेल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत ह्याच्यामध्ये कमेंट्समध्ये. तर सगळ्यांना धन्यवाद जेवढ्यांनी. आणि सगळ्या बाकीच्या मुलांसाठी हे म्हणजे माझ्याकडून त्यांना पण शुभेच्छा आहेत, सगळ्या 10वीच्या मुलांसाठी. तर सकाळचं वातावरण कसं वाटलं गावाकडचं? वेळ नाही आहे थोडासा मला व्हिडिओ लॉंग करायला, मोठा करायला. थोडंसं सकाळचं चला मला दाखवूया, कारण लाईट नसती, मोबाईल साथ देत नाही आहे, थोडंसं आहेत अडचणी, पण चला जाऊ द्या, तुमची साथ अशीच राहू द्या. तर हे बघा, ती शेळी बघा, तिथून थोडासा पत्रा फाटला आहे. तर कसं आज जाणं चालू आहे बघा त्यांचं. तर मी जाते, तिला बाहेर काढते, तिला पत्रा लागेल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे छान छान असे व्हिडिओ बघत जा चॅनलवर. टाका सोडा.